पुढीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण शोधा. त्याने आता घरी जावे, ती गाणी गाते, मोहन अभ्यास करतो, पक्षी आकाशात उडतो. भावे प्रयोग काय पाहिलं होतं आपण भावे प्रयोगात? कर्ता व कर्म या दोघांनुसार क्रियापदात बदल होत नाही. क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते. क्रियापद शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. विद्यार्थी म्हणजे वा वी वे प्रत्यय. त्याने आता घरी जावे, वा वी वे ऑप्शन ए येईल तुमचं भावे प्रयोगाचे उदाहरण. कर्ता चेंज करून पहा. त्यानेच्या जागी तिने घ्या, लिंग चेंज करा. क्रियापद बदलते का बघा. तिने आता घरी जावे, क्रियापद चेंज होत नाही आहे. कर्म चेंज करून बघा, क्रियापद चेंज होते का. घरीच्या जागी बाहेर घ्या, तर त्याने आता बाहेर जावे, क्रियापद चेंज होत नाही आहे. त्यामुळे हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. कर्ता व कर्म या दोघांनुसार क्रियापदात बदल होत नाही आणि क्रियापदाला वे हा प्रत्यय आहे. ऑप्शन बी ती गाणी गाते कोणता प्रयोग येईल? तर कर्ता आहे ती, कर्त्याला प्रत्यय नाही आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग आहे. वाक्यात गाणी कर्म आहे त्यामुळे सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते. तीच्या जागी तो घेतला तर तो गाणे गातो, क्रियापद चेंज होईल. ठीक आहे. कर्तरी प्रयोग. मोहन अभ्यास करतो. मोहन कर्ता, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग. मोहनच्या जागी राधा घ्या तर राधा अभ्यास करते, क्रियापद चेंज होईल म्हणून कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. पक्षी आकाशात उडतो. कर्ता पक्षी, प्रत्यय नाही आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग. पक्षीच्या जागी घार घ्या तर घार आकाशात उडते, क्रियापद चेंज होते, कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. वाक्यात कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी येईल. ठीक आहे.